इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आज शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेले आहे। या सभेसाठी माजी मंत्री महादेव जानकर यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे। एकंदरीत आता आपण महादेव जानकर यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब, खऱ्या अर्थाने आज एल्गार सभेचं आयोजन होत आहे। एकंदरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी शेजारी आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तालुक्यात हे कर्जमुक्ती एल्गार सभेचं आयोजन होत आहे। कसं पाहता यावर? नाही, आम्हाला राजकारण नाही करायचं। शेतकऱ्यांना जागं करून त्यांच्या न्याय आणि हक्काची अधिकाराची लढाई करण्यासाठी आमच्या परिषद आहे। आणि नुसतं आम्ही भवानीनगरच घेतो असं नाही, परवा अमरावतीला झाली, नंतर आम्ही सांगोलीला घेतो। प्रत्येक ह्यात आमच्या ज्या ज्या संघटना, शेतकरी संघटना जी छोटे छोटे पक्ष आम्ही एकत्र आले, त्या प्रत्येक पक्षाला एक एक जिम्मेदारी मिळते की एका एकेरियात द्यायचं। आमचे पवारसाहेब आहेत, शेतकरी शरद पवार विचारवंतचे अध्यक्ष, त्यांनी आजचं नियोजन त्यांनी स्वाभिमान शेतकरी राष्ट्रीय समाज पक्ष या माध्यमातून आजचं आहे। नंतरची आमची तारीख सांगोलीची आम्ही राष्ट्रीय समाज पक्षावरती घेतो। एक राजू शेट्टी मला वाटते जयसिंगपूरला घेतात आणि बलेरोची आपल्या हे ज्या अमरावतीची सभा आपल्या बच्चूकडून घेतली प्रहारनं। आमच्याबरोबर जे जे पक्ष आहेत त्यांना आम्ही काही तालुके वाटून दिले किंवा त्या ठिकाणी परिषद व्हावी असं ठरलं। आणि आता आम्ही जवळजवळ मी 31 जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे। आत्ता मी चंद्रपूरहून आलो आहे आज। म्हणजे आमचं बच्चू कडू फिरतात, राजू शेट्टी फिरतात, सर्वच शेतकरी संघटनेचे नेते, मला वाटतं डॉक्टर नवले आहेत, अजित नवले, टिकेत साहेब आहेत, साऱ्या लोकांच्याकडून एक जनतेत शेतकऱ्यांना जागृती आणण्याचा प्रयत्न करतो की शेतकऱ्याला जाग यावी आणि आमच्या न्याय हक्काची लढाई मिळण्यासाठी आमचा साहेब, एकंदरीत कृषी मंत्री याच तालुक्यातले, दादा देखील अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, कुठेतरी सत्ता केंद्रात महत्त्वाचं स्थान आहे आणि कर्जमुक्तीकडे कारण यांचा जो रोल आहे तो महत्त्वाचा राहणार आहे। काय आव्हान कराल आज? आता या लोकांच्या जनतेच्या शेतकऱ्याच्या रिस्पॉन्सवरूनच आम्ही बोलणार आहे की बाबा शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या न्याय हक्काची लढाई मिळाली पाहिजे। आज आदरणीय दादासाहेबांचाही मतदारसंघ बाजूला आहे, कृषी मंत्र्याचा आवे आहे। मूल रडल्याशिवाय आय पालत नाही। आपण कमीत कमी शेतकऱ्याच्या माध्यमातून रडण्याची भूमिका घेतली पाहिजे। त्यामुळे त्यांना थोडंसं हे वाटेल, ते बी दोघंही शेतकरीच आहे, त्यामुळे शेतकऱ्याला शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्यासाठी आजचा जागेला मोर्चा आहे। एकंदरीत आता जी मदत केली जात आहे शेतकऱ्यांसाठी, पॅकेज एकंदरीत घोषणा करण्यात आलेली आहे राज्य सरकारतर्फे। तुम्ही सद्यस्थितीत ठिकाण आहे किंवा खूप अतिवृष्टी झाली त्या ठिकाणावरती ग्राउंडवरती काम केलेलं आहे। कुठेतरी हे पॅकेज आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे कुठेतरी याचं साम्य बसते का? काय सांगाल की या पॅकेज? मी जवळजवळ 31 जिल्ह्यात ग्राउंडवर जाऊन आलो। आम्ही हवेतून फिरणारे नेते नाही। हे जे पॅकेज किंवा ही मदत आहे ती म्हणजे काही देखील नाही, तोंडाला पानं पुसलेली आहे। शेतकऱ्याला नरेगात पैसेच नाही तर तुम्ही नरेगातनं काय देणार आहे? ज्या विमा कंपन्या पैसेच भरायला तयार नाहीत त्या विमा कंपनीचं नाटक कशाला सांगताय तुम्ही? आणि आम्ही म्हणलं होतं की एकरी 50,000 रुपये तुम्ही द्या, तुम्ही हेक्टरी 8,000 रुपये देत आहे। आणि जिथं एक एकर जमीन बांधायला 6 लाख रुपये लागतात तिथं तुम्ही NDRFच्या नियमाप्रमाणे 17,000 NDRFचा नियम आहे तेवढंच तुम्ही देत आहे। म्हणजे तुम्ही काय असं देवा लावताय? त्यामुळे या सरकारवर ह्या शेतकरी खुश नाही। आम्ही बांधावरची लढाई लढणारी माणसं आहे आणि या सरकारनं अजून देखील सुबुद्धी यावी त्यांना परमेश्वर कृपेनं। आणि शेतकऱ्याला आम्ही जी मागणी मागतोय एकरी 50,000 रुपये देण्याची भूमिका करावी ही आमच्या पक्षाचा। पण मंत्रिमंडळातलेच नेते जे बाबासाहेब पाटील आहेत ते म्हणतात की कुठेतरी शेतकऱ्यांना माफी चालायला लागला, कसं त्यांच्या विधानाकडे? ते काय होतं, आता बाबासाहेब पाटील कसे म्हणजे तो संयमी माणूस आहे, माझ्याच पक्षातून पहिला आमदार झाला तो विशेष म्हणजे, पण आम्हाला सोडून तिकडे गेले आता, पण त्यांच्या तोंडातून ते जर तसं म्हणलं असेल तर ते चूक आहे, शेतकऱ्याचा अपमान आहे। बाबासाहेब पाटील बी आपण शेतकरी आहात, मंत्री झाले म्हणून असं नाही। तर बाबासाहेब पाटलांनी मला वाटतं ते स्टेटमेंटच्या दृष्टीने माघारी बी घेतलेली आहे, काही माफी मागितली शेतकऱ्यांची, परंतु ही त्यांचे नाही, ह्या सरकारचीच प्रवृत्ती आहे। बाबासाहेबांच्या तोंडातून बोलून गेलं फक्त, पण सरकारच आहे ना फडणवीसाचं, त्यांची प्रवृत्तीच ती आहे। साहेब, एकंदरीत राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे। एका बाजूला कुठेतरी शेतकऱ्यांचं विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मोठी पूरग्रस्तीमुळे अगदी शेतकऱ्यांना आपलं धान्य खाण्यासाठी देखील त्यांना वणवण करायला लागत आहे आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज असेल, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, अनेक हे मुद्दे वरती आलेले आहेत। या दोन्ही बाजूंना सरकारला कुठेतरी बॅलन्स आणण्यासाठी किंवा न्याय देण्यासाठी कशी भूमिका बजावली पाहिजे, ती भूमिका बजावण्यास सरकार तत्पर आहे किंवा पूर्णतः यशस्वी ठरले? महत्त्वाची गोष्ट आहे, पहिला शेतकऱ्याला वाचवलं पाहिजे।
7-12 कोरा पहिला केला पाहिजे आणि नंतर आरक्षणाचा वगैरे मुद्दा आहे ते घेतलंच पाहिजे आणि प्रत्येक ज्या समाजाचं आरक्षण मागणं आहे ते त्या समाजाला दिलं पाहिजे. तुम्ही फक्त काय करा, सेंट्रलमध्ये तुमचं सरकार आहे, पार्लमेंटमध्ये बिल पास करा आणि तामिळनाडू आणि तेलंगणासारखं पर्सेंटेज हे जो वाढवा रिझर्वेशनचं. मराठ्यांनाही आरक्षण मिळेल, ओबीसीलाही मिळेल, धनगराला मिळेल, बंजाराला मिळेल, वंजाराला मिळेल. ही भांडणं लावायचं भांडण या सरकारनं बंद करावं आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन जी जात आरक्षण मागते त्या जातीला आरक्षण देण्यासाठी पार्लमेंटमध्ये कायदा करावा. पार्लमेंटच्या हातात आरक्षण द्यायचं आणि ते जर त्यांनी गॅप वाढवला, रिझर्वेशनचा गॅप वाढवला तर आरक्षण म्हणजे केंद्र सरकारकडून आरक्षणाची भूमिका महाराष्ट्र सरकारनं पहल करून केंद्र सरकारकडूनच आरक्षण देण्याचा अधिकार आहे. ते करण्याचा प्रयत्न यांनी करावा. यांचं डबल इंजिन सरकार आहे ना आता. डबल इंजिन वरच्या इंजिनला बोलावते किंवा हे सामाजिक दरी देखील दूर करावी. पहिल्या जुटला शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यासाठी हा मुद्दा घेतला पाहिजे आणि ज्या समाजाला आरक्षण पाहिजे त्याला देऊन टाका. आरक्षण लपवायसाठी तुम्ही शेतकऱ्याचा मुद्दा बाजूला ठेवताय का? आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याचा कोरा करतो असं तेच म्हटले होते, ते कोरा करा ना. आणि आता जर अतिरिक्त फंड द्यावाच लागेल तुम्हाला शेतकऱ्याला, पण कोरं बी केलं नाही ना, आता जर देत नाही. नरेगातनं तुम्ही देताय, नरेगातनं 3 लाख, नरेगाचं पैसेच मिळत नाहीत. मी मिनिस्टर होतो ना, मला माहीत आहे ना. त्यामुळं शेतकऱ्याला उघड डोळ्यावर धोके करण्याचं काम आहे. साहेब एकंदरीत आनंदाचा शेत असेल दिवाळीचा आता, परत अनेक ज्या योजना आहेत, कुठेतरी आर्थिक चणचण आहे असं मंत्रीच स्पष्टीकरण छगन भुजबळ त्या दिवशी म्हणजे आनंदाचा शेत बंद करण्यात आला की आर्थिक चणचणच आहे राज्याच्या तिजोरीत. आता ते जर म्हणत असेल, कॅबिनेट मंत्री म्हणत असेल ते करायला, मग आता ते आनंदाचा शिधा वगैरे काय मिळायला पाहिजे प्रत्येक बारी. पण आता देतात का नाही प्रश्न होती, कसे कॅन्सल झाला होता. तर हे सरकारला काय झाले, सरकारजवळ काहीच नाही. सरकारने द्यायची भूमिका केली पाहिजे. शिवाजी राजे ज्यावेळी दुष्काळ पडला होता तेव्हा सरदारांचं टंक बंद केलं होतं शिवाजी राजाला आणि तिथं रात्रोरात्र फिरून त्यांना पाणी द्यायची सोय करत होती. या राज्य सरकारची जिम्मेदारी आहे शेतकऱ्याला, आपण शेतकरी राजाला सुखी केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे, वाचवण्याची भूमिका केली पाहिजे. साहेब शेवटचा प्रश्न, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती कसं पाहता, कारण सगळ्यात ठरावून विषय व्यक्त करायला कसं पाहता? कसं आहे, या देशाची संस्कृतीच ज्यांना व्यवस्था टिकवायची नाही, संविधान मानायचं नाही, त्यांनी ही केलेलं कृत्य आहे. त्यामुळं मुळात म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजेवर जर असंही होत असेल तर संविधानावर घालाय ना. संबंधित त्या माणसाला राष्ट्रद्रोही ठरवलं पाहिजे, राष्ट्रद्रोहीच गुन्हा टाकला पाहिजे. ही अजून सामाजिक दरी कमी झालेली नाही, म्हणून सामाजिक आरक्षण महत्त्वाचं आहे. सामाजिक लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे कुठलं असं ना त्या जजेसवर जो सुप्रीम कोर्टाच्या जजेस झाला आहे ते राष्ट्रीय समाज पक्षाला आमच्या देशात व्यक्त केलं. नक्कीच हे राज्याचे माजी मंत्री महादेवजी जानकर होते. शेतकऱ्यांचा पूर्णतः 7-12 हा कोरा केला पाहिजे आणि एकंदरीत केंद्र सरकारमध्ये सत्ता यांची असल्याने आरक्षण हे केंद्र सरकारने जबाबदारी घेऊन सर्वांनाच दिलं पाहिजे असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.